नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. महारुद्र हनुमान भाग 3. कालच्या भागामध्ये यक्ष संस्कृतीची लक्षणं सांगणारी अनेक गुणविशेष हनुमंतामध्ये असल्याचं आपण बघितलं. कसं ते या भागामध्ये बघूया. यक्ष निवास हे पाण्याच्या ठिकाणी असतात. राजस्थानातील बहुतेक गावांमधून विहिरीजवळच हनुमंताच्या गढ्या असतात. हरियाणामध्ये सुद्धा विहीर खणायला सुरुवात करण्यापासून तिथे पहिल्यांदा मारुतीची गढी उभारतात. आणि यक्ष हे रोग, भूतबाधा, वांझपणा इत्यादी घालवतात अशी समजूत आहे. राजस्थान, पंजाब इत्यादी प्रदेशात आजारी माणसाला बरे वाटण्यासाठी हनुमंताच्या मंदिरामध्ये नेण्याची पद्धत आहे. महाराष्ट्र, गुजरात इत्यादी ठिकाणीसुद्धा साथीचे रोग सुरू झाले असताना ते घालवण्यासाठी हनुमानाची पूजा करतात. भूत हनुमानाची आज्ञा पाळतात अशी समजूत आहे. त्यामुळे कुणाला भूतानं पछाडलं तर हनुमानाच्या मंदिरात नेतात, हनुमान स्तोत्र म्हणतात. असं केल्याने भूत अंगातून निघून जातं असं म्हणतात. हनुमानाला संगीतशास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक असं मानलं जातं. संगीत रत्नाकर, संगीत पारिजात इत्यादी ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख असलेला आपल्याला दिसतो. संत रामदासांनी त्याची गायनी कला लक्षात घेऊनच त्याला संगीत ज्ञान महंता म्हणून संबोधलं. शिवाय संगीताचा जनक असंही शिवाला मानतात आणि हनुमान हा शिवाचा अवतार असल्यामुळे स्वाभाविकच तोही संगीतशास्त्रज्ञ बनला असावा. रामराज्याचा एक महान आदर्श म्हणून समर्थ रामदासांनी हनुमानाची उपासना सुरू केली. त्याच्या मुळाशी हनुमान हा देव आणि भक्तांचा कैवारी आहे हीच दृढ श्रद्धा होती. रावणाच्या बंदिवासात बद्ध झालेल्या देवांना धर्मस्थापनेसाठी हनुमानाने मुक्त केलं. हनुमानाच्या त्याच्या संबंधीच्या या भावनेतून त्यांनी गावोगावी त्याची स्थापना केली. त्यात त्यांनी स्थापन केलेले 11 मारुती हे विशेष प्रसिद्ध आहेत. समर्थांनी रचलेले भीमरूपी स्तोत्र आणि मारुतीची आरतीही आपल्या सर्वांना परिचितच आहे. रामदासांच्या प्रमाणे संत तुलसीदासही या लोकरक्षक देवाचे उपासक होते. रामदास स्वामींनी जे कार्य महाराष्ट्रामध्ये केलं ते कार्य संत तुलसीदासांनी उत्तरेत केलं. काशी क्षेत्रामध्ये सुद्धा हनुमानाची अनेक मंदिरं आहेत. संकटमोचन हनुमान, बडे हनुमान इत्यादी मंदिरं प्रसिद्ध आहेत. हनुमान मंदिराबरोबरच त्यांनी अनेक ठिकाणी व्यायामशाळाही स्थापलेल्या आपल्याला दिसतात. आजही गावागावांमध्ये अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे आणि त्याच्याजवळ व्यायामशाळा किंवा कुस्तीचे आखाडे असलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये बलभीमाची म्हणजे मारुतीची पूजा करतात. कर्नाटक ही हनुमंताची जन्मभूमी मानतात. पूर्णप्रज्ञ मध्वाचार्य हे हनुमंताचे अवतार अशी दृढ धारणा तिकडे आहे. स्वामी विवेकानंद हे हनुमानाचे परमभक्त होते. तो त्यांचा आदर्श होता. आपल्या शिष्यांना ते सदैव हनुमानाचे चरित्र सांगत असत. महावीर हनुमंताचे चरित्राने त्यांना आपल्या डोळ्यासमोर ते ठेवायला सांगत. रामाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तो समुद्रही उल्लंघून गेला. जगण्या मरण्याकडे त्याची दृष्टी नव्हती. हनुमानामध्ये एकीकडे जसा सेवाभाव तसाच दुसरीकडे भयचकित करून टाकणारा सिंह पराक्रमही दिसतो. म्हणूनच महाजितेंद्रिय, महाबुद्धिमान आणि दास्यभाव अशा या थोर आदर्शानुसारच तुम्ही आपली जीवने घडवा. प्रभू रामचंद्रांसाठी तो प्राणसुद्धा देण्यास तयार आहे. तो मागे पुढे पाहत नाही. रामाच्या सेवेपुढे त्याला शिवत्वाचा, ब्रह्मत्वाचा लाभ देखील तुच्छ वाटतो असं विवेकानंदांचं आपल्या शिष्यांना सांगणं असे. प्राचीन काळापासून हनुमानाच्या मूर्ती घडवल्या जातात. त्या मूर्ती कधी स्वतंत्र तर कधी राम समूहामध्ये कोरल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. रामपरिवारातला हनुमान हा रामाच्या समोर हात जोडून उभा असतो. त्याचं शेपूट जमिनीवर वळत असतं. तो एकमुखी आणि द्विभुज असतो. त्याला दास मारुती असं म्हणतात. वीर मारुती हा बहुधा युद्धाच्या पवित्र्यात असतो असं आपण पाहिलं. त्याची शेपटी आणि उजवा हात
त्याच्या मस्तकाकडे वळलेलं आपल्याला दिसतात. कधीकधी त्याच्या पायाखाली राक्षसाची मूर्ती पण असलेली आपल्याला दिसते. वीर मारुतीची मंदिरं बहुधा गावाच्या वेशीपाशी असतात. प्राधान्याने पिंपळाच्या सान्निध्यामध्ये ती दिसतात. त्यांना शेंदूर फासलेला असतो. पंचमुखी मारुतीच्या मूर्ती तुलनेने बऱ्याच आढळतात. त्या दशभुज असतात. त्यांच्या भुजांमध्ये ध्वज, खड्ग, नरमुंड, त्रिशूळ, पाश इत्यादी आयुधंसुद्धा आढळतात. एकादशमुखी मारुतीच्या मूर्ती मात्र जरा कमी आढळतात. सौराष्ट्रातील पोरबंदर येथे सुदामा मंदिराजवळ 11 मुखी मारुती आहे. तसा पुण्यामध्ये सुद्धा 11 मारुती आहे. दक्षिणमुखी मारुती हा स्वतंत्र प्रकार नाही. या मारुतीचे मुख दक्षिणेकडे म्हणून तो दक्षिणामुखी. या मूर्तीपुढे प्राधान्याने जारण मारण वशीकरण असे प्रयोग केले जातात. असे मारुती महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद तसंच कर्नाटकामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आहेत. अशा या मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अशा या मारुतीला माझे त्रिवार वंदन. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम.